महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील प्रभाग क्रमांक 22 मधील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजगड कार्यालयाच्या वतीने मोफत वाटप तसेच 10वी आणि 12वी मध्ये उत्तीर्ण कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास ठाणे जिल्हा सचिव रवींद्र सोनार यांच्या वतीने तसेच कार्यक्रमाचे आयोजक यांच्यातर्फे गेल्या 18 वर्षांपासून हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मनसे अभिजित पानसे, ठाणे व पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, महिला शहर अध्यक्षा समीक्षा मार्कंडे आदी उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाग अध्यक्ष आशिष डोके, पूनम सावंत, शाखा अध्यक्ष संतोष महागावकर, मनीष कडू, सत्यजित नापलेकर, विजय पाटणकर, अमिता गायकवाड, भूपेंद्र देवळेकर, राहुल गुप्ता, भावेश सोनार, निशांत कोळी, शहर सचिव गीत मोरे आदींनी विशेष प्रयत्न केले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले। 10वी-12वी मध्ये उत्तीर्ण कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। या उपक्रमाचा परिसरातील अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला। दरवर्षी आज हे 18 वर्षे त्यातले 2 वर्षे कोविडची गेली, त्यामुळे आम्हाला काय करता आलं नाही। पण 2006चा जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा जन्म झाला 9 मार्चला, त्यानंतर 14 जून हा पहिला वाढदिवस राजसाहेबांचा झाला। त्याच वर्षी आम्ही हा पहिला उपक्रम राबवलेला वह्या वाटप पण 10वी-12वी विद्यार्थी सत्कार। तो आस्थागायत माझ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आणि आमच्या नेत्यांच्या आशीर्वादाने तो कायम चालू आहे आतापर्यंत। तर साधारण 750 ते 800 विद्यार्थ्यांनी याचा आतापर्यंत लाभ घेतलेला आहे। त्याचे अजून 4 दिवस 5 दिवस विद्यार्थी येतच राहतात ऑफिसला की आम्हाला मिळालं नाही, आम्ही नाही आलो, आम्हाला त्यांना पण दिला जातो। आणि ठाण्यामध्ये किंवा आमच्या गरीब संस्था असतात त्यांच्यामध्ये किंवा पनवेलची जी बाबा आमटेंचा हे आश्रम आहे तिकडे आम्ही आधी द्यायचो। यावर्षी मला जाता नाही आलं, तर त्यांच्या इथे सुद्धा आपण वह्या पुरवतो आणि दरवर्षी या वह्यांचं उद्घाटन मी स्वतः राजसाहेब ठाकरेंकडून करून घेतो। पण यावेळेस राजसाहेब आमचे नाशिक दौऱ्यावर असल्यामुळे मला तिथे जाता आलं नाही, तरी आमचे सन्माननीय दोन्ही नेत्यांनी आता आज वह्यांचं उद्घाटन केलं। ठाण्यातील गावणबाग क्षेत्रात असलेल्या टर्फमध्ये शुक्रवारी 21 जून रोजी अतिवेगवान वाऱ्यामुळे बाजूच्या इमारतीवरील वेदरशेड उडवून खेळत असलेल्या 9 खेळाडूंना गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली। या जखमींपैकी 2 मुलांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन दिले। त्यांनी या प्रकारच्या अपघातांना आळा घालण्यासाठी वेदरशेड, होर्डिंग, सोलर पॅनल आणि मोबाईल टॉवर यांचं स्ट्रक्चरल ऑडिट दरवर्षी एकदा करण्याची मागणी केली आहे। त्यांच्यासोबत माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी देखील उपस्थित होत्या। भास्कर बैरीशेट्टी यांनी आयुक्तांना अशा दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्ट्रक्चरल ऑडिट करणं आवश्यक असल्याचं सांगितलं। तसंच ठाणे महानगरपालिकेने या विषयांवर निर्बंध आणि नियमावली जाहीर करावी अशी त्यांनी मागणी केली आहे। या गंभीर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिकेने योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत। आयुक्तांनी या मागणीची तात्काळ दखल घेऊन योग्य ती पावले उचलण्याचं आश्वासन दिलं आहे। रिस्पॉन्स हा अतिशय पॉझिटिव्ह होता। सर्वप्रथम मी थोडीशी माहिती देतो। शुक्रवार दिनांक 21 तारखेला रात्री 9:30 वाजता गावणबागमध्ये असलेल्या एका टर्फमध्ये बाजूच्या इमारतीचं वेदरशेड
कोसळलं आणि त्यामध्ये टर्फमध्ये खेळणारे खेळाडू अतिशय म्हणजे मोठ्या स्वरूपात ते म्हणजे जखमी झाले. आज एकंदरीत 9 खेळाडू होते जे हॉस्पिटलला वेथणीमध्ये ॲडमिट झाले आणि आजही त्यांची 2 खेळाडूंची परिस्थिती जी आहे ती अतिशय चिंताजनक आहे. ICUमध्ये आम्ही हे निवेदन फक्त वेदरशेडच्या संदर्भात आणलेलं नसून आता जसं तुम्हाला माहीत आहे की काही दिवसापूर्वी होर्डिंग कोसळलं आणि त्याच्यात बरेच लोक जगावले. आज वेदरशेडमुळे त्या ठिकाणी अशा प्रकारचा अपघात घडलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त देखील काही विषय आहेत. काय असतं आपल्याकडे एखाद्या विषयावर अपघात झाला की त्याच्यानंतर प्रिकॉशनरी मेजरवर विचार केला जातो. माझं निवेदनमध्ये मी हे लिहिलेलं आहे की जे काही क्षेत्र आहे ज्यातून अपघात होण्याचे चान्सेस असतात त्या सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे जसं आता इवन सोलार पॅनल पण उद्या पडू शकतं किंवा मग मोबाईलचे टावर्स आहेत ते आहेत. वृक्ष छाटणी हा विषय आहे. तर आता मी जेव्हा कमिशनर साहेबांची या सर्व विषयावर चर्चा करत होतो तर त्यांनी खूप चांगला एक रिस्पॉन्स मला दिला. मी म्हटलं जून महिन्यातच का तुम्ही वृक्ष छाटणी करता, कारण एखादी मोठी फांदी पडून एखादा जीव दगावला जाऊ शकतो किंवा एखादा मोठा अपघात होऊ शकतो. तर त्यांनी आता मला आता कमिटमेंट दिली आहे वृक्ष छाटणी आणि नाले सफाईच्या बाबतीत. ती मला खूप अतिशय आवडलेली आहे. म्हणजे आयुक्तांनी खूप चांगला या विषयावर पॉझिटिव्ह विचार शहराच्या बाबतीत केला की वृक्ष छाटणी आम्ही वर्षभर चालू केली. वर्षभर वृक्ष छाटणी हा प्रकार चालतो. आम्हाला थोड्याशा नागरिकांच्या जरी शिवाय खाव्या लागल्या तरी अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी आम्ही वृक्ष छाटणी वर्षभर जिथे जिथं गरजेचं आहे त्या ठिकाणी आम्ही चालू ठेवू. त्या व्यतिरिक्त नाले सफाई हा जो विषय आहे तो देखील पावसाच्या अगोदरच मर्यादित न ठेवता तो आम्ही वर्षभर नाले सफाई चालतो. म्हणजे मला हे 2 विषय त्यांनी ज्या हिशोबाने त्यांना मला रिप्लाय केला मला अतिशय हे दोन्ही विषय अतिशय त्यांचा रिस्पॉन्स त्यांचा रिप्लाय खूप आवडलेला आहे. आणि होर्डिंगच्या संदर्भात ते मला म्हणते होर्डिंग्स म्हणा वेदरशेड म्हणा किंवा हा जो सोलार पॅनलचा विषय जिथे एक प्रकारची असेंब्ली होते नटबोल्ट टायपिंग होतं त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे प्रिकॉशन घ्यायचे त्या संबंधित त्यांनी दुपारी मला वाटते संबंधित अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग लावलेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये हे सर्व विषयाचे चर्चा करतात. येत्या काळात मुसळधार दिव्यश्री तारामा यांनी श्रीमा ट्रस्टच्या माध्यमातून 1975 साली कोपरी येथे स्थापन केलेल्या श्रीमा बालनिकेतन हायस्कूल आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष यंदा साजरं करत आहे. या निमित्तानं वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. रविवारी 23 जून रोजी शाळेच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या आरोग्य शिबिरात सामान्य तपासणी, ECG, नेत्र तपासणी, BMD, हाडांचे आणि दातांचे विकार, उपचार आदी विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर सुंदर कृष्णन, डॉक्टर उदय गाडगीळ, डॉक्टर सुबोध मेहता, डॉक्टर नॅशा, डॉक्टर जय लालवानी, डॉक्टर प्रांजली जोशी, डॉक्टर रितू छाबरा, डॉक्टर प्रतिमा शर्मा, डॉक्टर आनंद शर्मा, डॉक्टर उदय खुना, डॉक्टर RN सूद या ठाणे शहरातील सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी केली. या आरोग्य शिबिरात माजी विद्यार्थ्यांचाही सहभाग होता. हा सर, काय सांगाल मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे? 1975 ते 2024 श्रीमा बालनिकेतन हायस्कूलला या ठाण्याच्या शिक्षण क्षेत्रात 50 वर्ष पूर्ण झाली. म्हणून आम्ही यावेळेला या शाळेचा गोल्डन ज्युबिली समारंभ साजरा करीत आहोत. या गोल्डन ज्युबिलीच्या सुरुवातीला माताजींची शिकवण आहे की समाजसेवा प्रथम घ्या. म्हणून वरिष्ठ नागरिकांसाठी आम्ही सर्व मेडिकल ट्रीटमेंटच्या विविध अशा सोयी उपलब्ध करून एक शिबिर आयोजित केलेलं आहे. शेकडो लोकांनी त्यात सहभाग घेतला आहे. अनेक सुप्रसिद्ध डॉक्टरांनी, माजी विद्यार्थी पण आमचे काही डॉक्टर आहेत, त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलेलं आहे. 1971 मध्ये 13 जूनला माताजींनी प्रथम प्रेम आश्रमची स्थापना केली आणि त्यानंतर 5 वर्षाने समाजाची काहीतरी सेवा करावी म्हणून प्रथम बालनिकेतन हायस्कूल स्थापन केलं. त्यानंतर आत्ता तर उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत हरिद्वार, गुरुग्राम, ओरिसा, ठाणे,
मुंबई, पुणे या ठिकाणी आश्रम, शाळा आणि कॉलेजेसची स्थापना केलेली आहे. त्यांच्या या महान कार्याला विश्रांती नाही, पूर्णविराम नाही. हे कार्य असंच सातत्याने सुरू राहणार आहे. ओके. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. फाउंटन हॉटेलजवळ वर्सोवा खाडीपाशी झालेल्या दुर्घटनेत जेसीबीसह अडकलेल्या एका मजुराच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आलाय. राकेश यादव यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी बोलावून त्यांना हा धनादेश देण्यात आला. यावेळी राकेश यांच्या पत्नी सुशीला यादव, वडील बालचंद्र यादव, मुली ऋषी आणि परी यादव, मुलगा रिंकू यादव आणि भाऊ दुर्गेश यादव तसंच MMRD आणि LNTचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी MMRDला दिलेल्या निर्देशानुसार LNT कंपनीच्या वतीनं 35 लाख रुपये तर 15 लाख विम्याचे असे 50 लाखांचा धनादेश आज राकेश यादव यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला. तसंच राकेशचा भाऊ दुर्गेश याला LNT कंपनीमध्ये नोकरीही देण्यात आली आहे. MMRDच्या वतीनं वर्सोवा खाडीत सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामावेळी JCB ऑपरेटर असलेल्या राकेश यादवला JCB सकट मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी 17 दिवस प्रयत्न करूनही त्याचा तपास होऊ शकला नाही. अखेर या ठिकाणी सैन्यदल, तटरक्षक, NDRF आणि SDRFच्या जवानांना एकत्रितपणे मदतकार्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं. मात्र वरून कोसळणारा पाऊस आणि त्यात सुरू असलेल्या बचावकार्यामुळे यात अनेक अडचणी येत होत्या. मात्र तरीही शर्थीचे प्रयत्न करून राकेश यांचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तत्पूर्वी कुटुंबाला मदत म्हणून हा मदत निधी आज त्यांच्या कुटुंबियांच्या हाती सुपूर्द करण्यात आला. यावेळी MMRDचे सहआयुक्त राधा विनोद शर्मा, MMRDचे मुख्य अभियंते चामलवार, MMRDचे वरिष्ठ अभियंते हनुमंत सोनावणे, LNTचे प्रकल्प प्रमुख कॉलिन, माजी नगरसेवक एकनाथ भोईर आदी देखील यावेळी उपस्थित होते. नमस्कार, मैं रामसमुद्र यादव। सोशल मीडिया पे जो उठाया था प्रश्न की राकेश यादव दबे हुए हैं, पोकलन मशीन चला रहे थे, ऑपरेटिंग रात का समय था और उसमें दब गए थे। ये नियर वर्सोवा और फाउंटेन के पास है, मुझे सबको पता है और काफी लोगों ने इसको देखा और बहुत सारी आवाज उठने लगी। तो मौके पे उस समय मुख्यमंत्री आ गए थे और मुख्यमंत्री के आने के बाद मुख्यमंत्री ने आश्वासन दिया था कि परिवार को 50 लाख रुपया और एक घर का नौकरी मिलेगा, एक के घर के गार्जियन को। मुख्यमंत्री साहब के आवास पे इस समय उपस्थित हैं और इस समय मेरे हाथ में आपको दिखाने के लिए मैं पहले करता हूं। उन्होंने मुख्यमंत्री के तरफ से आज पूरे परिवार को 35 लाख का चेक मिल चुका है
और बच गया 15 लाख, जो उन्होंने 50 लाख बोला था, तो 15 लाख का चेक कल L&T कंपनी द्वारा मिल जाएगा। दूसरा, उनके भाई थे राकेश यादव के, तो उनके भाई के लिए एक नौकरी नियुक्त कर दिया गया है। तो मैं पूरे जो भी व्यूअर देख रहे हैं उनको ये बताना चाह रहा हूँ कि मुख्यमंत्री की तरफ से जो भी आश्वासन दिया गया था वो पूरा कंप्लीट हो गया है। धन्यवाद।